बारामती अॅग्रो कारखान्यामधील कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवार यांना ईडीचं समन्स, बुधवारी चौकशीसाठी बोलावलं। काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कोरोना काळातील कथित बॉडीबॅग प्रकरणात पेडणेकर अडचणी। माझ्या हातात समन्स आल्यानंतर भाष्य करेन, किशोरी पेडणेकर यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। मला कधी अटक होऊ शकते, वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाई होईल असं एसीबीनं सांगितलं। आमदार राजन साळवी यांची माहिती। थोरल्या बंधूंसह सोमवारी रत्नागिरी कार्यालयामध्ये हजर राहण्याची साळवींना नोटीस। आमदार साळवींच्या छापेमारीमध्ये 3.5 कोटीहून अधिक मालमत्तेची कागदपत्र एसीबीच्या हाती। कागदपत्रांची छाननी सुरू। काल साळवींच्या घरी एसीबीच्या पथकाकडून 10 तास झाडाझडती। 22 जानेवारीला सर्वांनी घरामध्ये रामज्योत लावा। सोलापुरातील कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचं आवाहन। भाजलेली भाकरीच ते लोक आता खात आहेत। राम मंदिरावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। आम्ही नाही तर त्यांनीच आमची साथ सोडली, अशी ही टीका। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात 15,000 घरांचं लोकार्पण। लहानपणी अशा घरात राहायला मिळायला हवं होतं। भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भाऊक। मोदींनी लोकांना रोटी, कपडा आणि आता मकानही दिलं। हीच मोदींची गॅरंटी। देशात पुन्हा मोदी सरकारच येणार। शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण। रेनगरमधील 15,000 घरांचं वाटप। अमृत योजनेमधून 1,700 कोटींच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी। महाराष्ट्रामधील भाजपचं नेतृत्व कुचकामी असल्यामुळे मोदींचे दौरे। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची टीका। उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा। शिंदे फडणवीसांच्या पाठीशी मतदार नाहीत म्हणून मोदींचे दौरे। फायदा जिथं पंतप्रधान तिथं, संजय राऊतांचा हल्लाबोल। अलीकडे वाचाळवीरांची संख्या वाढलीये। रोज काहीतरी बरळत सकाळी 9 ते 10 वाजता भुंगा वाजतोच। अजितदादांची संजय राऊतांवर नाव न घेता टीका। महाराष्ट्र सुद्धा देशाचाच भाग। पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी वेळ काढला ही अभिमानाची बाब। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं राऊतांना प्रत्युत्तर। मोदी महाराष्ट्रामध्ये आले की माझ्यावर टीका करतातच। पूर्वी विरोधकांना संताजी धनाजी दिसायचे, तसेच आता मोदींचं झालंय। टीका करा पण आम्ही कामं करत राहणार, शरद पवारांचं प्रत्युत्तर।